महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। उज्ज्वल निकम थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उज्ज्वल निकमांच्या प्रचार रॅलीत देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले आहेत आणि याच दरम्यान देवेंद्र फडणवीसांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। दरम्यान त्यापूर्वी जी रॅली निघाली आहे त्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहात, मोठा जनसमुदाय दिसतोय, काय विश्वास वाटतोय? आपण रॅली बघू शकता। मुंबईकरांच्या मनामध्ये मोदी आहे, महायुती आहे, भाजप शिवसेना आहे, त्यामुळे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम तर जिंकतीलच, पण मुंबईच्या 6 जागा आम्ही जिंकू। मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन। आता उद्धवजी पत्रकार परिषद घेऊन सांगतायत मी वर्षा गायकवाडच्या पंजावर मतदान करेन, त्यामुळे मला असं वाटतं आता बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील। सर, तुम्ही वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीचा उल्लेख केलात। वर्षा गायकवाड या खरं तर राजकारणामध्ये उज्ज्वल निकम साहेबांना सिनियर आहेत। वर्षा गायकवाड उज्ज्वल निकम साहेबांना राजकारणात सिनियर आहेत, तसं त्यांनीही मान्य केलंय। त्याचा किती फरक पडेल असं वाटतं? राजकारणात सिनियर असण्याचा काय विषय असतो? कोणी कोणापेक्षा सिनियर असलं म्हणजे निवडून येता येतं असं नाहीये। मला असं वाटतं आतापर्यंत उज्ज्वल निकम हे जनतेचे वकील होते, पब्लिक प्रॉसिक्युटर होते। आता जनतेची वकिली ते संसदेत करतील आणि उत्तमपणे करतील। हे होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी असं म्हटलंय की उज्ज्वल निकम सर संसदेमध्ये आता जनतेची वकिली करतील। कॅमेरा पर्सन संतोष बुडारे सह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई। तर या रॅलीमध्ये आशिष शेलारही सहभागी झाले होते आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। शेलार सर, आज खरं तर रॅली निघालेली आहे, त्यानंतर अर्ज दाखल केला जाणार आहे, मोठा जनसमुदाय दिसतोय, नेमका काय उत्साह तुम्हाला पाहायला मिळतोय? प्रचंड उत्साह मुंबईकरांमध्ये आहे। मुंबईकर भाजप, शिवसेना, रिपाई, राष्ट्रवादी, मनसे या महायुती बरोबर संपूर्णपणे आहे। 6 जागा आम्ही जिंकू आणि विश्वासघात करणाऱ्या उभाटाला त्या ठिकाणी जनता धडा शिकवेल आणि खोड मोडेल असं वातावरण आहे। सर, रॅली जिथून सुरू झाली त्या पॉइंट पासून मातोश्री अगदी हाकेच्या अंतरावर आहे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान। काय नेमकं कारण, काही संदेश द्यायचा आहे त्यांना? ते सुद्धा मतदान याच लोकसभा मतदारसंघासाठी करणार आहे। नाही, माननीय उद्धवजींनी घोषित केलं मी त्या खोनी हाताच्या पंजाला मतदान करेन। तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमल्यावर त्यांना सुबुद्धी सुचावी आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या, आतंकवादी विरोधी लढणाऱ्या, आपल्या राष्ट्रभक्तीचं प्रज्वल ज्वाज्वल्य असणाऱ्या उज्ज्वल निकम यांना मत देण्याची सुबुद्धी व्हावी या कल्पनेने सगळे इथे जमले। काल राज ठाकरे यांची सुद्धा उज्ज्वल निकम साहेबांनी सोबतच आपण सुद्धा भेट घेतली। या मतदारसंघासाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत, प्रचारामध्ये उतरणार आहेत, अशी काही चर्चा झाली? महायुतीच्या सर्व नेत्यांचा आशीर्वाद आमच्या उमेदवारांना आहे। हे होते आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की महायुतीच्या सर्व नेत्यांचा आशीर्वाद हा आमच्या सोबत आहेच। कॅमेरा पर्सन संतोष बुडारे सह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।